मित्र फोन उचलेल आणि जो तुम्हाला रिप्लाय करेल किंवा जो तुमच्या मदतीला धावून येईल तोच मित्र तुमचा खरा मित्र समजा. नंतर कोण नसतं कोणाचं. इंस्टाग्रामवरती जेव्हा तुमचा डाऊनफॉल चालू होता तेव्हा तुमचं सरकार ते कुठे गेलं होतं. साहिल जोगलकरचं नाव घेऊन खूप जण फेमस झाली. खूप जण. व्यक्ती असा आहे की ज्याचं पहिलं काहीच नव्हतं तो त्याच्या पुढे शेमडा होता नाही का, की हा पण रील स्टार आहे, मग ह्यांना फॉलो करू. आज ते म्हणतात आमचं लग्न झालंय किंवा आता आम्ही जॉबला आहे किंवा जो दलदल से चल के आए ना उसे रास्ते पे चलना आप मत सिखाओ. एवढंच सांगेन मी तुम्हाला नाही का. तर हाय गाईज, तुम्हाला एक सांगू का, आपण अशा विषयावर बोलण्यामागचा एक हेतू काय माहिती आहे का, की तुम्ही लाईफमध्ये असे मित्र करा ना की जे तुमच्या वेळेला उपयोगी पडतील नाही का. म्हणजे तुम्हाला अशी वेळ असेल ना की मी खूप संकटात आहे, त्रासात आहे, आणि जो तुमचा मित्र फोन उचलेल आणि जो तुम्हाला रिप्लाय करेल किंवा जो तुमच्या मदतीला धावून येईल तोच मित्र तुमचा खरा मित्र समजा. नाही तर जे फोन नाहीत उचलत किंवा जे म्हणतात ना आम्ही बिझी असतो, आता आमचं वेगळीकडे लक्ष आहे किंवा वेगळा गोल आहे आमचा, हे ते नाही का, तर ते मित्र फक्त नाही का फेमसाठी असतात तुमच्यासोबत. की जोपर्यंत तुमचं क्रेज आहे इंस्टाग्रामवर, मार्केटमध्ये जोपर्यंत तुमचं नाव आहे तोपर्यंत तुमच्या सोबत आहे. नंतर कोण नसतं कोणाचं. कसं आहे ना, काही लोकांना असं वाटतं आता की इंस्टावर किंवा बाकी सगळ्या गोष्टींमध्ये ते पॉलिटिक्स करतात त्या गोष्टींमध्ये. म्हणजे कसं माहितीये का, आता त्यांना असं वाटतं हमकडे तो सरकार से बडे. म्हणजे जेव्हा तुमच्यावरती वेळ होती ना इंस्टाग्रामवरती, जेव्हा तुमचा डाऊनफॉल चालू होता तेव्हा तुमचं सरकार ते कुठं गेलं होतं. सरकार झोपलं होतं का तेव्हा तुमचं? सांगा ना मला. तेव्हा तुम्ही साहिल जोगलकरला कसं काय आठवण काढायचे, तुमचं फोन नंबर काय झालं, तुमचं कुठं काय झालं की साहिल जोगलकरला फोन यायचे. हे मी कुठल्या एका व्यक्तीला नाही बोलत आहे, तुम्ही कमेंटमध्ये कोणाचे नाव नका घेऊ. मी पर्सनली नाही कुणाला बोलत आहे. पब्लिक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी पर्सनली नाही बोलत आहे. साहिल जोगलकरचं नाव घेऊन खूप जण फेमस झाली. खूप जण. त्यांची जर लिस्ट काढायला गेलं ना तर तुम्ही पण विश्वास नाही ठेवणार की हे लोक पहिले साहिल जोगलकर बरोबर होते का. जे बिग फॅन पण बोलायचे ना ते लोक पण आज त्याच्यावरती म्हणजे एवढे हे करतात, त्याची निंदा करतात की नाही आता आमचं वेगळं हे वेगळं ते, आता आम्ही आमच्या लाईफमध्ये खूप काही ग्रोथ केले, हे केले ते केले. जर तुम्हाला त्यावेळेस बॅकअप सपोर्ट नसताना भेटला, त्यावेळेस जर तुम्हाला कोणी इंस्टाग्रामवर व्हिडिओ नसताना काढला, एक तर इन्स्टार असा आहे म्हणजे एक तर व्यक्ती असा आहे की ज्याचं पहिलं काहीच नव्हतं तो त्याच्या पुढे शेमडा होता नाही का. एक दोन जण असे आहेत की साहिल त्याला व्हिडिओ काढायला घेऊन जायचा किंवा व्हिडिओ काढायला बोलवायचा. हे जे जुने रील स्टार आहेत ना पब्लिक, तेच खरे रील स्टार आहेत. मी तर तुम्हाला सांगते, जे आत्ता हे सगळे झालेत ना ते फक्त एकमेकांची कॉपी करून झालेत. ह्याचा डायलॉग ह्यानं चोरायचा, ह्याचा व्हिडिओ ह्यानं चोरायचा, ह्याने हे ट्रेंड केलं की आपण पण हे ट्रेंड करायचं. पहिल्यांचं ज्यांचं अस्तित्व आहे ना त्यांचे डायलॉग वेगळे होते, त्यांचे ट्रोल वेगळे होते, त्यांचं सगळं एडिटिंगच्या पद्धती वेगळ्या होत्या, सगळं वेगळं होतं. आता ह्याने हे केलं की ह्याने मी तोच करतोय, त्याने तेच केलं की त्याने मी तोच करतोय. आता काय राहिलंच नाही पहिल्यासारखं. त्याच्यामुळे आताच्या रील स्टारांना एवढं नाही मला वाटत काही कळतंय त्यातलं, तरी पण ते स्वतःला खूप मोठे रील स्टार समजतात. आणि माझ्या नवऱ्याच्या 2-3 जणांना किंवा काही जणांना सपोर्ट करून त्यावेळी इंस्टावरती व्हिडिओ काढून त्यांच्या आयडिया कॉलॅब मारून त्यांचे 5-6 हजार फॉलोअर केले. मग त्याच्यानंतर त्यांच्या स्वतःच्या आयडियांवरनं प्रमोशन तर नाही, त्याच्या स्वतःच्या आयडियांवरनं त्यांनी व्हिडिओ टाकायला सुरुवात केल्या साहिल बरोबर. मग नंतर लोकांना कळलं की हा पण रील स्टार आहे, मग ह्यांना फॉलो करू. आज ते म्हणतात आमचं लग्न झालंय किंवा आता आम्ही जॉबला आहे किंवा आता आम्ही नाही तुझ्यासोबत राहू शकत, नाही तुझ्याकडे येऊ शकत, आता आमच्याकडे तुझ्यासोबत यायला फिरायला वेळ नाहीये. तेव्हा खूप तुम्ही रिकामट्याकडेच होते ना, आता तुम्ही रिकामट्याकडेच आहेत. ते नका जहागीरदारीच्या गोष्टी आम्हाला शिकवू. कोण कुठं काय करत असते काय करत नसते ते सगळं सगळ्यांना माहित असतंय. म्हणजे जीवर फेमस होतात ना त्याला नाही कधी घमंड दाखवायचं. किंवा ज्याने तुम्हाला एक सपोर्ट दिला होता ना इंस्टाग्रामवरती व्हिडिओ काढायच्या कशा ज्याने शिकवल्या होत्या ना, त्याला नाही टार्गेट करायचं किंवा त्याला नाही कधी ओव्हर करून दाखवायचं. आणि लय लोक आता म्हणतात की ह्याला नाही कळत इंस्टाग्रामवरती कसं करायचं असतं, कसं नाही, बाकीचे लोक कसं करतात, हा कसं करतो, हे करतो ते करतो. तुम्हाला एक सांग का, जो दलदल से चल के आए ना उसे रास्ते पे चलना आप मत सिखाओ. एवढंच सांगेन मी तुम्हाला नाही का. पब्लिकल्या लोकांना माझं वाईट वाटत असेल की ही अशी कशी डायरेक्ट बोलतीये किंवा ही आम्हाला तर टार्गेट नाही ना धरते. मी कोणा एकाला नाही टार्गेट धरत आहे. तुम्ही वारंवार मी तेच सांगेल की मी कोणा एकाला टार्गेट नाही धरत आहे. खूप जण असे आहेत की ज्यांनी फक्त फायदा काढून घेतला आणि आता लांब झालेत. एवढाच माझा बोलण्यामागचा म्हणजे मुद्दा आहे की जे वेळेनुसार आपले गरज भागून साईडला झालेत त्या लोकांना मी बोलते. फक्त पुन्हा एका रील स्टार बद्दल, पुन्हा एका मित्राबद्दल, पुन्हा एका रिलेटिव्ह बद्दल नाही बोलते. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी पण नोट डाऊन करा. माझ्याकडे एवढे मुद्दे आहेत ना पब्लिक की मला असं वाटतं की आताच्या लोकांना त्यांच्या प्रमोशनचा किंवा त्यांच्या इन्स्टा आयडीच्या ग्रोथचा जो माझा आहे ना तो त्यावेळेस नव्हता जेव्हा त्यांचे प्रमोशन चालू नव्हते नाही का. त्यांचे प्रमोशन पण साहिल जोगलकरने फोन फिरवल्यामुळे चालू झालेत. हे माझ्यासमोरच्या गोष्टी आहेत. त्यांच्या बायकांचे, त्यांच्या दोस्ता बिस्तांचे सगळ्यांचे प्रमोशन माझ्या नवऱ्याने चालू केलेत. मी डायरेक्ट बोलीन बाई मला नाही फरक पडत कोणाचा, पण माझं घर चालवायला येत नाही.
ऑब्व्हियसली आज मी ज्या गोष्टी फेस करते ना त्या गोष्टी तुम्हाला पण रिअलाइज झाल्या पाहिजे म्हणून मी या सगळ्या टॉपिक वरती बोलतेय. ठीक आहे. मोठे स्वतःला रील स्टार समजतात ना त्यांनी पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं अस्तित्व काय होतं काय नाही आणि आपल्याला कोणामुळे थोडाफार का होईना 10% का होईना आपल्याला कोणामुळं सपोर्ट भेटलाय किंवा आपण कोणामुळं आज कुठं ना कुठं तरी वाचलोय अशा गोष्टी पण लक्षात ठेवा आणि मग हे करा नाही का की मग एवढा ऍटिट्यूड दाखवा. तुमचा ऍटिट्यूड काहीच कामाचं नाहीये. तुमचा फक्त पैसा बोलतोय आणि ज्या दिवशी पैसा संपेल ना त्या दिवशी कोण तुमच्या सोबत आहे ना ते पण मी बघते आणि काय पब्लिक पण बघतीये कोण कोणासोबत किती वेळा पुरतं असतं किती वेळा पुरतं नसतं. फक्त हा ट्रेंडचा विषय असतो. देव कसे लोक बदलतात ट्रेंडनुसार. पहिलं महादेवांचा काळ होता आता खाटूश्यामजींकडे जातात तसंच लोक तुम्हाला पण बदलणार आहेत. फक्त ट्रेंड तुमचा संपू दे लोक तुम्हाला पण सोडणार आहेत. मी आज लिहून देते ही गोष्ट. काहीच कसं असतं ना फॅमिली फ्रेंड सगळेच एक ना एक टाइमला बदलत असतात. आपण आपल्या फॅमिलीकडनं पण नाही एक्सेप्टेशन्स ठेवू शकत की ते आपल्या सोबत लाईफ लावून राहतात म्हणून. कारण फॅमिलीचं पण कसं असतं ना आपलं एक अस्तित्व संपत चाललेलं दिसलं ना त्यांना की ते पण आपल्याला मग नाही तेवढं इम्पॉर्टन्स देत. मी म्हणजे फॅमिलीचं पण बघितलंय फ्रेंड्सचं पण बघितलंय कोण नसतं कोणाचं. फक्त विषय असतो वेळेचा आणि पैशांचा. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे सगळं आहे. पैसा असेल तर घरातले पण विचारतात आणि बाहेरचे पण विचारतात अरे पण मला एवढं सांगा पैशाने काय माणूस पुरतो का? मरताना कोण पैसा घेऊन जाणार आहे का सांगा बरं. आज तुम्ही 4 माणसाला तशी 4 माणसांमध्ये किंमत द्या की त्याला वाटेल की नाही बाबा आपल्याकडे काही नसताना सुद्धा जो आपल्या सोबत होता ना तोच आपला खरा आहे असं त्याला वाटलं पाहिजे. फॅमिली मधले पण काही लोक आमच्या असे आहेत ना की जे साहिलचे नुसते पैसा असेल तर साहिलला जवळ करतात किंवा पैसा असेल तर साहिल 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 प्रत्येक ह्याच्यात इकडे या तिकडे या हे करते कर साहिल साहिल. ज्या दिवशी त्यांना कळते की साहिलचे प्रमोशन बंद आहेत त्या दिवसापासून त्यांचे पण फोन येणं बंद झालंय. का असं झालंय? प्रमोशनमुळे ना. तेच सांगते प्रमोशनमुळे झालं असेल ना तर प्रमोशन काय तो दुसऱ्या आयडी खोलून दुसऱ्या आयडीवर 20, 25, 30, 40 हजार की फॉलोअर्स करेल त्यानंतर प्रमोशन करेल. मग तेव्हा तुमचे फोन आले तर तेव्हा मी तुमचे फोन उचलेन का? तुम्ही जास्त पैसा बघून माझ्या नवऱ्याला इम्पॉर्टन्स देत असाल ना तर मी पण तुम्हाला काय इम्पॉर्टन्स द्यावं हे मी माझ्या नातेवाईकांना पण बोलते आणि त्याच्या फ्रेंड्सना पण बोलते. आता जर तुम्ही नाही करते तर नंतर पण तुम्ही आम्हाला कॉल करू नका किंवा आमच्याकडे एक्सेप्टेशन्स ठेवू नका. त्या आम्ही तुम्हाला तेवढं महत्व देईल पहिल्यासारखं. 1-2 तर मित्र त्याचे असे आहेत ना की ज्यांच्यासाठी त्याने एवढ्या लेवल पर्यंत हे केलंय ना की म्हणजे आमच्यावरती आमच्याकडे तेव्हा पैसे पाणी पण नव्हतं आणि तेव्हा ह्याने त्यांच्यासाठी खूप काही गोष्टी केल्या. मी आता युट्यूबवरती नाही डायरेक्ट स्पष्ट बोलू शकत. तुम्ही जे समजदार आहेत ते समजू शकतात. म्हणजे त्यांच्यावर आलेल्या गोष्टी ह्याने ह्याच्यावरती स्वतःवरती घेतल्या वैयक्तिक घेतल्या. म्हणजे ते रील स्टार बद्दल नाही बोलते मी त्याच्या 1-2 मित्रांबद्दल बोलतेय. इथल्या त्याच्या वस्तीतला म्हणा किंवा त्याच्या लहानपणापासूनच्या म्हणा अशा मित्रांसाठी पण त्याने खूप काही केले. तर त्यांच्यावर आलेल्या गोष्टी ह्याने स्वतःवरती घेतल्या. ह्याने स्वतः ते दिवस काढले स्वतः सगळं सहन केलं. नंतर काय ते लोक स्वतःहून आपोआप लांब झाले. मला हे कळत नाही की जर तुम्हाला नसतं ना भानगडीत पडायचं तर तुम्ही पहिलीच खोड नाही काढायची. कारण त्याचं असं आहे ना की त्याच्यापाशी तुम्ही जर येऊन बोलाल ना की माझं हे झालंय ते झालंय तो तयारच असतो. कारण त्याला नाही आवडत की माझ्या मित्रांना कुठला त्रास झालेला किंवा माझ्या मित्रांपर्यंत काय आलेलं. म्हणजे तुमच्यामध्ये तेवढा दम नाही ना तर तुम्ही त्याच्यापर्यंत यायचंच नाही की माझं हे झालंय ते झालंय साहिल चल आमच्या सोबत हे ते. जर तुमच्यामध्ये तेवढं ऐपत नाहीये ना तर तुमच्याकडे पैसा पाणी नसतो ना भरायला तर तुम्ही पहिलंच मग त्याला बोलायचं की नाही एवढं नाही होणार आपण नको विषय वाढवूया नाही का. ते त्याच्याकडे काय झाड नाही लागले की त्यांना प्रत्येक वेळी पैसा टाकून स्वतःच हे करायचं म्हणून नाही का. तुमच्यावरती झालेल्या गोष्टी पण त्यांनी स्वतःवरती घेतल्या. ज्यांना माहिती आहे त्यांना कळालं असतील मी काय बोलले आणि काय नाही. कारण ह्या सगळ्या माझ्या समोरच्या गोष्टी आहेत. मी खूप वेळा असं बघितलंय की त्यांच्याकडे त्यांच्या पर्सनल विषयांवरनं वादांवरनं झालेल्या गोष्टींमध्ये साहिल जोगेलकर पडला होता. आणि का पडला होता? मैत्री खातीर. फक्त मैत्री खातीर त्यांचे पर्सनल वादविवाद होते त्याच्यामध्ये साहिल जोगेलकर पडला. कारण मित्र होते आपले जीव भावाचे. जे मित्र त्याला बघायला पण येत नाहीत जे मित्र त्याला विचारायला येत नाहीत जे मित्र त्याला बघायला आले नव्हते फक्त सगळं करायला मी एकटी होते तिथं आणि त्याचा 1-2 मित्र फक्त सोबत होते जे की आतापर्यंत सोबत आहेत आमच्या इथले. त्या मित्रांना मी त्याच्या मानते की हा बाबा त्यांचा त्या गोष्टीशी काहीच संबंध नव्हता त्या वादविवादाशी काही संबंध नव्हता. तरी पण ते साहिल जोगेलकर सोबत होते. त्याला भेटायला जायचे त्याला बघायला यायचे आणि ज्यांच्यासाठी केलं ते कुठे पळाले? बायकांच्या पदरांच्या भागा त्यांच्या बायकांच्या पदरांमध्ये गेले का लगेच जाऊन लपले का? अरे मग भांडणं तंडणं करायचीच नाही. मी स्पष्ट बोलते भांडणं तंडणं करायचीच नाही मग जर दम नसेल तर गाईज माझे काही मुद्दे राहिले होते ते मी ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलेत. तर ते आता तुम्ही ऐका बघा कसं वाटलं तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पहिली गोष्ट आपण लवकरात लवकर 1K कम्प्लीट करून टाकू. देन नंतर थोड्या दिवसांनी मी आता लव्ह स्टोरीचे ब्लॉग चालू करणार आहे आणि डेली रुटीनचे ब्लॉग चालू करणार आहे. मी ऑफिसला असल्यामुळे मला जास्त टाइम नाही भेटत. संध्याकाळचा थोडा टाइम भेटतो त्यात पण मी क्लिप्स काढते आणि एडिटिंग करून तुम्हाला पोस्ट करते व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी आणि तुम्हाला रियालिटी सगळी कळण्यासाठी.
ठीक आहे. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असंच प्रेम द्या, असंच कमेंट करा, अशा छान छान मला इन्स्पिरेशन द्या. मग तुमचे कमेंट वाचून मला खूप इन्स्पिरेशन येतं. मला असं वाटतं नाही बाबा, अजूनही माझ्या नवऱ्याची जागा ती आहे तशी आहेच. ती जागा किंवा ते नाव कोणीच मिटवू शकत नाही. ठीक आहे. बाय पब्लिक, थँक्यू फॉर वॉचिंग.